हो सांग, हो सांग. हो घालणार आहे राजा. ते झिओनी कोण आहे इथे? माहिती नाही ना. माईक बंद ठेवा सगळ्यांनी. नाही माहिती मॅडम, मी म्यूट केलंय त्यांना. माईक बंद ठेवा. नमस्कार सगळ्यांना आणि परत एकदा तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. माझा 2 तारखेपासून मंगळवारपासून क्लास सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये विविध कुंडल्या घेणार आहे. तर कोणाला अटेंड करायचं असेल तर बघा. काही प्रश्न आहेत का क्लास बद्दल? काही विचारायचं आहे तुम्हाला? मॅडम रेकॉर्डिंग मिळेल ना? रेकॉर्डिंग मिळणार मग नेहमीप्रमाणे. यावेळी कुठला मॅडम हा, या वेळेला घेऊया. बरेच विषय आहेत. मी नागपूरला गेल्यावर पैसे भरीन. बघा होती मी. काही प्रश्न आहेत का विचारायचं आहे? नाही, मी कुंडला देईन मॅडम काही तुम्हाला. हो द्या द्या, चालेल. प्रत्येकाने द्या. कोणाच्या असेल काय अडलं असेल हो हो आपण सोडूया, सगळ्यांनी मिळून सोडूया. हो हो चालेल. थँक्यू. कोणत्या विषयाच्या हव्या मॅडम? कुठलाही विषय चालेल, कुठलाही. ओके. कुंड्या का बाजूला घेतल्या? हा, कोणी घेतल्या? शीला गायकवाड. तुमचा सतत माईक पण ओपन होतोय, नाहीतर नाही त्यांचा कॅमेरा पण ओपन होतोय आणि म्हणजे माईक पण ओपन होतोय मॅडम. मी बऱ्याच वेळा क्लोज हे करते. प्लीज काळजी घ्या प्रत्येकाने. मॅडम, षडबळाचा उपयोग होतो का? कुंडली आपण जे अनालिसिस करतो ज्या पद्धतीने, त्याच्यामध्ये षडबळचा यूज होतो का? षडबल? हा, षडबल होतोच ना. आपण नेहमी बघतो ना. षडबल म्हणजे काय की सगळ्या 6 कुंडल्या ज्या त्रिशांश वगैरे आहेत त्या षडवर्गाच्या कुंडल्या आणि षडबल म्हणजे किती बल मिळतं प्रत्येक ग्रहाला षडबलाचं. तर ते इतर ज्या षडवर्गाच्या कुंडल्या आहेत त्याच्यावरती पाहायच्या. मुळात चंद्रकुंडली आणि लग्न कुंडलीवरूनच समजतं चांगलं. युती वगैरे असेल तर पूर्ण माहिती आहे तुम्हाला. षडवर्गात पण दिसतात त्या. एखादं नक्षत्र खराब झालं तर तसंच ते षडवर्गात पण दिसणार. ठीक आहे, मी सुरुवात करू. जय श्री कृष्ण. आज 28 मार्च 2024 आहे. तर शुक्र राहू युती कधी होणार आहे ते घेऊया. शुक्र राहू युती होणार आहे ना आता. तर कधी होणार ती? तर शुक्र राहू युती आहे ना दर 11-12 महिन्यांनी होते. शुक्र राहू युती ही दर 11-12 महिन्यांनी होते. शुक्र आज किती अंशाचा आहे? 26. राहू 22. आता शुक्र हा सरळ चालतो, राहू हा उलटा चालतो. राहू 1 महिन्यामध्ये किती चालतो? रोजचा 3 कला चालतो. रोजचा 3 कला आणि महिन्याला 1.5 अंश चालतो. शुक्र किती चालतो रोजचा? 75 कला. आता 75 × 30 केले तर किती जाईल महिन्याला? बघा, कॅल्सी ठेवा बरोबर. 75 × 30 केले तर 2250. डिवायडेड बाय 60 करा. 37.5. 37 अंश चालतो शुक्र. तर त्यात राहूचे 1.5 मायनस करायचे. उलटा चालतो ना राहू, तो 1.5 मायनस करायचे. तर किती? तर दोघांमध्ये 36 अंशाचा डिफरन्स येईल. दोघांमध्ये किती येणार? 36 अंशाचा फरक येणार. मग आता दोघांमध्ये आज शुक्र किती आहे? 26
आणि राहू 22 आहे, तर दोघांमध्ये डिफरन्स किती आहे आज? चार. 25 अंशाचा डिफरन्स आहे ना? दोघांमध्ये 25 अंशाचा डिफरन्स आहे. 26. हा, तर 36 अंशाचा आपल्याला फरक आलेला आहे. 25 अंशाचा डिफरन्स दोघांमध्ये आहे, तर 36 अंश डिफरन्स साठी 30 दिवस लागतात. तर 25 अंशाला किती? 36 अंशाच्या डिफरन्स साठी 30 दिवस लागतात, तर 25 अंशाला किती? तर करा 25 डिवायडेड बाय 36 इंटू 30. 20 दिवस. हा, 25 डिवायडेड बाय 36 इंटू 30 किती? 20.8. 20 दिवस. मग 20 दिवसानंतर, म्हणजे आज 28 तारीख आहे, तर 20 दिवसानंतर शुक्र आणि राहूची युती होईल. म्हणजे आज 28 आहे, तर 17 मार्च 17 एप्रिल 17 एप्रिलला युती होईल बघा, 20 दिवसांनी. बरोबर? समजलं? अशी युती ही 10, 11, 12 महिन्यांनी युती होते. मग 11-12 महिन्याचा पूर्ण चार्ट काढायचा, शुक्र राहू युती कधी होणार. तर संपूर्ण चार्ट काढलेला आहे, संपूर्ण मी कधी कधी होते युती. होते युती 11-11 महिन्यांनी काढायची. रेवती नक्षत्रात. रेवती नक्षत्रात युती होते. समजलं कसं काढलं? सगळ्यांना कळलं काय? परत सांगा मॅडम. परत सांगू? मॅडम, याच्यामध्ये शुक्र वक्री राहील किंवा स्तंभी राहील त्यावेळेला त्यावेळेला गती वेगळी असणार, पण आता नॉर्मल चाललाय ना शुक्र. हा हा हा, शुक्र नॉर्मल चाललाय, तर नॉर्मल गतीने. अच्छा. हा, आता शुक्र राहू दर 11-12 महिन्यांनी युती होते. तर शुक्र आज 26 अंशावर आहे, 22 अंशावरती राहू आहे, राहू उलटा चालतो. तर दोघांमध्ये डिफरन्स आजचा जो आहे तो 25 अंशाचा डिफरन्स आहे. तर राहू 1 महिन्यामध्ये 1.5 अंश चालतो, म्हणजे रोजचा 3 कला, आणि शुक्र हा 75 कला चालतो. तर 75 इंटू 30 केले आधी आपण, तर 2250 आले. 2250 ला 60 ने भागलं, तर 37 अंश शुक्र चालते. त्यात राहूचे जे 1.5 अंश आहेत ते मायनस करायचे, तर दोघांमध्ये 36 अंशाचा डिफरन्स येईल. आता दोघांमध्ये 25 अंशाचा डिफरन्स आहे. 36 अंश डिफरन्स साठी 30 दिवस लागतात, तर 25 अंशासाठी किती? असं आपण गणित केलं. तर 25 डिवायडेड बाय 36 इंटू 30, तर 20 दिवस येते. तर 20 दिवसानंतर म्हणजे 17 एप्रिलला युती होईल. समजलं? आज मॅडम हो मॅडम, समजलं मॅडम. हा, विचारू का आता मॅडम? अधिक मास तुम्हाला माहिती आहे का? अधिक मास कधी येतो, काय का कसा येतो, कधी कुठल्या वर्षाला येतो अधिक मास? अधिक मासाचं गणित माहिती आहे, मी शिकवलं होतं. शिकायचं आहे काय अधिक मासाचं? कारण ज्या महिन्यामध्ये अधिक मासात जन्म होतो, तो महिना थोडासा डिफिकल्ट असतो, जो ज्यांचा जन्म असतो अधिक मासाच्या वर्षात. तर बघा अधिक मासाचं कॅल्क्युलेशन कसं आहे. पूर्ण 200 वर्षामध्ये म्हणजे तुम्ही काढू शकता की अधिक मास कधी कुठल्या वर्षात येईल आणि कुठल्या महिन्यात येईल, हे काढू शकता. तर त्याचं कसं आहे नीट ऐका आधी.
अधिक मास 19 वर्षामध्ये 7 वेळा येतो. अधिक मास हा 19 वर्षात 7 वेळा येतो. एक 2 वर्षांनी येतो आणि 5 जे येतात ते 3-3 वर्षांनी येतात. 5 × 3 केले तर 15 आणि 2 × 2 केले तर 4 असं 19 वर्षांनी 7 वेळा अधिक मास येतो. हिंदू महिना 354 दिवसाचा आहे. इंग्लिश महिना 365 दिवसाचा आहे. हिंदू महिना 354 दिवसाचा आहे, तर इंग्लिश महिना हे 365 दिवसाचा आहे. तर दोघांमध्ये 11 दिवसाचा डिफरन्स येतो. दोघांमध्ये किती डिफरन्स येतो? 11 दिवसाचा येतो. हा डिफरन्स ऍडजस्ट करायला अधिक मास येतो. हा जो 11 दिवसाचा डिफरन्स आहे तो ऍडजस्ट करायला अधिक मास येतो. जर 7 × 30 केले, 7 वेळा येतो ना, तर 7 × 30 केले तर 210 दिवस, तर 7 अधिक मासामध्ये ते ऍडजस्ट होतात. म्हणून प्रत्येक 19 वर्षांनी 30 तारीख आणि 30 तिथी येते. चंद्राची जी सायकल आहे ती दर 19 वर्षाची असते. 19 वर्षांनी जर तुमचा वाढदिवस ज्या दिवशी असतो तर 19 वर्षांनी बरोबर 30 तारीख आणि तिथेच 30 तारीख आणि 30 तिथी येते. जो डिफरन्स आहे म्हणजे अधिक मासाचा तो 19 वर्षाचा. 19 × 11 केले तर 209 दिवस कमी होतात. 19 × 11 केले तर 209 दिवस कमी होतात आणि 7 वेळा अधिक मास येतो. आणि 7 × 30 केले तर 210 दिवस असं 7 अधिक मास ऍडजस्ट होतात त्याच्यात. म्हणून प्रत्येक 19 वर्षांनी 30 तारीख येते. आता कुठल्या वर्षामध्ये अधिक मास येतो हे कसं काढायचं? तर ज्या वर्षासाठी बघायचं आहे, जे वर्ष आहे त्याच्यामध्ये पहिलं 1900 मायनस करायचे. समजा 1985 आहे तर मायनस केले तर 85 येणार. त्याच्यासाठी मायनस करायची काही गरज नाही जास्त. 2006 असेल तर 106 येणार. 1900च्या आतले सगळे जे आहेत 1990 वगैरे तर 90च येणार. आणि जे येईल मायनस केले तर त्याला 19 ने भागायचं. फक्त 19 ने भागायचं. इथपर्यंत कळलं? हो मॅम. आता जे रिमाइंडर येईल 19 ने भागलं तर रिमाइंडर 1, 1, 4, 6, 9, 12, 15 आणि 17 हे 7 रिमाइंडर येणार. त्यावेळी अधिक मास असतो. त्या वर्षाला अधिक मास असतो. असं 4, 6, 2 वर्षांनी येतं आणि 4 आणि 6 रिमाइंडर आहे ते 2-2 वर्षांनी येतं आणि 9, 12, 15 जे रिमाइंडर आहे ते 3 वर्षांनी येतं आणि बाकी जे 15, 17 आहे ते 2 वर्षांनी येतं. 2 वर्ष 2 वेळा, 3 वर्ष 3 वेळा असं. आता आपण एक हे घेऊया. 1958 ला 1958 ला अधिक मास होता का नाही बघायचं आहे. तर 1900 मायनस केलं तर 58 येणार. 58 डिवायडेड बाय 19 करा. रिमाइंडर किती येईल? मॅडम परत सांगा. 1958 चं बघायचं आहे. तर 58 हा
58ला 1900ने भाग हे करायचं. 1900ने केलं तर 58च येतं. ते 1900 करत बसायचं नाही. जे येतं ते 58च येणार. तर 58ला 19ने भागा. वन येतं. हा? एक येतं. हा, एक येतं म्हणजे अधिक मास आहे 58ला. बरोबर. 1962ला बघा. 62 डिवाइडेड 19 करा. मिस आप रिमाइंडर में 1 4 फिर बाद में आपने 5 येतं. 1 4 6 9 हाँ 12 15 और 17. 17 हाँ, ये 7 रिमाइंडर आना चाहिए. अच्छा. अच्छे तर म्हणजे नाही. 1962ला नाहीये. नाही. नाही, 63ला होतं आणि 61ला होतं. 2023ला बघा. 1900 केले तर 123च येणार. ह्याच्यामध्ये करत बसायचं नाही. 2000च्या पुढचे 123 106 असं. हो येतो मॅडम. 123 डिवाइडेड बाय 19 केले तर 9. रिमाइंडर 9 म्हणजे आता 2023ला अधिक मास होता की नाही. हो. हा, आत्ताच झाला ना मागच्या वर्षी. हम्म. हा, तर अधिक मास होता. आता 2000 आपल्याला 200 वर्षाचा पुढचं बघायचं आहे. कुठलंही वर्ष सांगा, कुठलंही. 271 बघा. आता हे पंचांगामध्ये 271चं आपल्याला काय पंचांग नाहीये, तर तरी बघायचं आपल्याला. तर 271ला आहे का. 271 की 2071. 171 येणार. 171ला भागिले 19 करा. नऊ येतं. 9 शून्य येणार ना. 0. हा, म्हणजे Zero नाही. येणार. म्हणजे नाहीये. म्हणजे 2071ला अधिक मास नाहीये. 2072ला 2070ला 71ला 0 रिमाइंडर आहे. तर 2071ला 1 रिमाइंडर येईल ना. हो. हा, म्हणजे 2071ला आहे. 2072ला 2 रिमाइंडर आहे, नाहीये. 3 नाहीये 73ला. मग 74ला 4. 74ला आहे. कळलं. बरोबर ना. येस. हा, 1980ला 80 डिवायडेड बाय 19 करा पटकन. आहे. हा आहे. हा, बरोबर. 4 येते 4. 4 येतं. बरोबर. आता इथपर्यंत कळलं. हा, आता एकदा संख्या संख्या सांगा तर रिमाइंडरच्या संख्या 1 4 अजून रिमाइंडर आहे 1 4 6 9 6 9 12 15 17. 12 15 17. ओके मॅडम, थँक्यू. हा, हे रिमाइंडर लक्षात ठेवायचं. त्या वर्षामध्ये अधिक मास आहे. हा, आता हिंदू महिना जो आहे तो कार्तिक महिन्यापासून चैत्र पर्यंत अधिक मास हा नसतो. आता महिना बघायचा आपल्याला, कुठल्या महिन्यात अधिक मास असेल. तर हिंदू महिन्यामध्ये कार्तिक महिन्यापासून चैत्र पर्यंत अधिक मास कधीच नसतो. तर अधिक मास कधी असतो. वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि अश्विन या 6 महिन्यामध्ये अधिक मास असतो. ज्येष्ठामध्ये 2 वेळा असतो. आता रिमाइंडर 1 आलं तर वैशाख महिन्यात येईल. रिमाइंडर 1 आलं तर वैशाख महिना. 4 रिमाइंडर आलं तर ज्येष्ठा. ज्येष्ठ महिना. 6 रिमाइंडर आलं तर अश्विनी.
9 9 रिमाइंडर आलं तर श्रावण, 12 आलं तर ज्येष्ठ, 15 आलं तर भाद्रपद आणि 17 आलं तर आषाढ. या महिन्यामध्ये रिमाइंडर जे आहे त्या महिन्यामध्ये हे असणार, अधिक मास असणार. आता 2023 ला 9 रिमाइंडर होतं, तो कुठल्या महिन्यात आलेला? मागच्या वर्षी श्रावण श्रावण श्रावण. श्रावण. हा, म्हणजे 9 आलेले ते. आला ना, तर श्रावण महिन्यामध्ये अधिक मास होता. आता नेहमी जी दिवाळी आहे, दिवाळी जी आहे ती अधिक मास मध्ये असेल. दिवाळी ज्या वेळेला अधिक मास असतो त्यावेळेला 6 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंतच असते. ज्या वेळेला अधिक मास असतो त्यावेळेला दिवाळी 6 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरला येते. त्यावेळेला 2023 ला उशिरा झाली ना. आणि नॉर्मल मध्ये दिवाळी जेव्हा अधिक मास नसतो त्यावेळी 19 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर पर्यंत असते. 19 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरला असते. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये जर इंग्लिश महिना मोजायचा असेल, इंग्लिश महिना, तर कार्तिक पासून मोजायचा. आता कार्तिक पासून श्रावण कितवा आहे? जर इंग्लिश महिना काढायचा असेल श्रावण महिना, तर कसं मोजणार? कार्तिक पासून श्रावण पर्यंत कितवा महिना येतो? कार्तिक पासून श्रावण. 10वा. कार्तिक पासून श्रावण पर्यंत 9वा येतो का मॅडम? 10वा. 10वा येईल ना? 10वा. कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. 10वा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण. 10वा. आता या 10 मध्ये 2 मायनस करायचे तर इंग्लिश महिना येईल. तर कुठला येईल? 10 मध्ये 2 मायनस केले तर ऑगस्ट ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट महिना येणार. समजलं? पण मॅडम 1964 ला चैत्र अधिक होता. माझा जन्म चैत्र अधिक मधला आहे. चैत्र अधिक मधला आहे. हा, मग 64 ला 1964 ला. 64 ला. आता अधिक मास हा ना, अधिक मासामध्ये रवी हा 17-18 मध्ये असतो, म्हणजे 17-18 तारखेला. त्यावेळेला कधीही अधिक मासामध्ये सूर्य संक्रांती होत नाही. म्हणजे आपण ज्या वेळेला संक्रांती होत नाही तो महिना आपण अशुभ समजतो, म्हणून त्याला मलमास म्हणतात. कारण त्या महिन्यामध्ये अधिक मासात सूर्य संक्रांती होत नाही. बाकीच्या वेळेला सूर्य संक्रांती होते, ते शुभ आहेत सगळे. मग कुठलंही कार्य करायचं असेल तर आपण त्या महिन्याला, मलमास असतो म्हणून तो आपण त्या महिन्यामध्ये करत नाही कुठलंही कार्य. कारण का? त्या महिन्यामध्ये सूर्य संक्रांत होत नाही. अधिक मासामध्ये कधीच सूर्य संक्रांत होत नाही. हा, तर महिना मोजायचा असेल, इंग्लिश महिना हवा असेल तर कार्तिक पासून मोजायचा. आता कार्तिक पासून फाल्गुन मोजला तर कुठला महिना आहे? पाच म्हणजे मे पाच. येईल का? 7वा महिना येईल. 7वा येईल. 7वा. 5वा. 7वा. समजलं काय तुम्हाला सगळ्यांना? आता कुंडली घेऊया. अधिक मासाचं कळलं ना? त्या लेडी काय बोलतात मला काय कळत नाही. 7 ते मग त्यांचा पण कसा येतो, काय काय बोलतात काय त्या? काय त्या काय बोलतायत? अधिक मास होता बोलतात काय? 7 रिमाइंडर येतो.
तुम्ही आता तुमच्या महिन्याचे काढा. आता सांगितलंय ना, आता तुमचं वर्ष जे हो. असेल त्याच्यामध्ये ते काढा घरी. हम्म. आता ही कुंडली बघा, 9/6/1949 ची आहे. वेळ आहे 14:10 अमृतसर. कन्या लग्न आहे, लग्नी केतू आहे, नेपच्यून आहे, द्वितीय स्थानामध्ये चंद्र आहे, पंचमात गुरु आहे, सप्तमात राहू आहे, भाग्यामध्ये रवी बुध मंगळ, दशमामध्ये शुक्र हर्षल आणि शनी व्यय स्थानामध्ये असे ग्रह आहेत. इथे हस्तचं तृतीय चरण पंडितांश, मृगचं पहिलं राज्यांश, अनुराधाचं पहिलं चरण नृपांश, कृतिकाचं तिसरं चरण उग्रांश, रोहिणीचं तिसरं चरण विद्यांश, उत्तराषाढाचं चतुर्थ चरण शोभनांश, आद्राचं पहिलं कृपांश, मगाचं तिसरं विचक्षणांश, रेवतीचं चतुर्थ चरण शोभनांश आणि चित्राचं दुसरं चरण नपुंसकांश केतू. असे सूक्ष्मांश आहे. त्याच्यामध्ये जास्त सूक्ष्मांश कसे आले? एक राज्यांश रूपांश आलाय ना, जो सिंह नवमांश आहे. हस्तचं तिसरं चरण बिंदू आहे, तो पंडितांश आहे, म्हणजे जातक हुशार आहे. रोहिणीचं तिसरं चरण विद्यांश आलाय, चांगलं आहे. आणि एक मघाचं तिसरं चरण विचक्षणांश आहे, जो शनी आहे, म्हणजे जातक हुशार आहे. वर्गोत्तम ग्रह कुठले कुठले आहेत? राहू आणि केतू, 2 वर्गोत्तम ग्रह समोरासमोर आहेत. रेवती चतुर्थ चरण आणि चित्राचं दुसरं चरण, 2 वर्गोत्तम तारे समोरासमोर आहेत, राहू आणि केतू. गुरु जो आहे तो मीन नवमांश, स्वतःच्याच नवमांशात, स्वनवमांशात आहे. शनी जो आहे तो मिथुन नवमांशात, मित्राच्या नवमांशात. रवी जो आहे तो स्वनवमांशात आहे, राज्यांश मध्ये. आणि चंद्र जो आहे तो स्वनवमांशात, रूपांशात. 2 ग्रह जे आहेत ते सिंह नवमांशात आहे. त्याच्यावरून ओळखा की ही कुंडली कशी असेल. 2 ग्रह रूपांशात आहे, राजा आहे, सिंह नवमांशात आहे. त्याच्यानंतर बुध शुक्राचा जो आहे तो परिवर्तन योग आहे. दशमेश आणि भाग्येश धर्मकर्माधिपती योग आहे. हा चांगला योग आहे. दशमेश भाग्यात, भाग्येश दशमात, चांगला योग आहे. लग्न पंडितांश आहे, हा 6वा नवमांश चांगला असतो, म्हणजे जातक हुशार आहे. एकतर कन्या लग्न, कन्या लग्नामध्ये 5ही तत्व आहेत. 5 तत्व कशी येतात? एक लहान, त्याचं सिम्बॉल जे आहे, एक लहान मुलगी आहे, ती तिच्या मुलीच्या हातात दिवा आहे म्हणजे अग्नी आहे, तिच्या हातामध्ये कणीस आहे म्हणजे पृथ्वी आहे, आणि होडी वाहते आहे तर वायू आहे, आणि पाण्यात वाहते आहे म्हणून जल आहे, आणि ती कुमारिका आहे त्याच्यामुळे इमॅच्युअर्ड आहे. असं याचं सिम्बॉल आहे. तर जातक हा पंडितांश मध्ये आहे, 6वा नवमांश आहे, म्हणजे हुशार आहे, बुध आहे स्वामी. आणि सोशल सायन्स मध्ये तिने PhD केलं तिने, आणि IPS झाली. भारतातील पहिली महिला नेमणूक दिल्लीच्या चाणक्यपुरामध्ये ही IPS झाली, पहिली महिला आहे भारतातील. लग्नेश बुध हा मिथुन नवमांशात आहे, भाग्यात आहे, आणि 17 अंश आहे. आणि लग्न जे आहे ते किती अंशाचं आहे ते बघा, 17 अंशाचं आहे. म्हणजे बुध हा बरोबर लग्न भावारंभी आहे, बुध हा लग्न भावारंभी आहे, त्याच्यामुळे चांगला आहे. बुध बिघडलेला नाही, उलट वक्री आहे, बलवान आहे. विद्यांशामध्ये आहे, विद्यांश म्हणजे सतत हातामध्ये पुस्तकं असणं, अभ्यास करणं, पेपरशी संबंध,
बुध हा कोण आहे तर लग्नेश आहे. आणि कोणाबरोबर बसलाय तर पराक्रमेशा बरोबर आणि व्ययेशा बरोबर, मंगळाबरोबर. मंगळ हा कृतिका नक्षत्रात आहे आणि जो थर्ड लॉर्ड आहे मंगळ तो भाग्यात आहे. त्याच्यामुळे शौर्य नावाचा एक योग होतो इथे. तिसऱ्या स्थानाचा अधिपती जर केंद्र आणि त्रिकोणात असेल तर शौर्य नावाचा योग होतो. हा बुध राशाधिपती मंगळाबरोबर आहे. लग्नेश आणि राशाधिपती एकत्र आहेत. रवी आणि बुध आणि मंगळ हे एकत्र आहेत. त्याच्यामुळे पराक्रमेशा बरोबर आहे आणि व्ययेशा बरोबर. रवी आणि मंगळाचा जर बघितलं तर रवी हा मंगळाच्या नक्षत्रात, मंगळ हा रवीच्या नक्षत्रात. रवी मंगळाचा नक्षत्र अनन्योग पण आहे. ही मंगळ हा कृतिका नक्षत्रात पृथ्वी तत्व आहे. त्याच्यामुळे ही टेनिस प्लेयर होती, नॅशनल प्लेयर होती आणि हिची फॅमिली पूर्ण, आई पण बॅडमिंटन खेळायची, वडील टेनिस प्लेयर होते. त्याच्यामुळे हिची फॅमिली पूर्ण स्पोर्ट्सची आहे. त्याच्यामुळे चांगला आहे. मंगळ हा रवीच्या नक्षत्रात आहे आणि ज्या घरात बसले त्याचा अधिपती हा कर्मस्थानामध्ये शुक्र आहे. आद्रा या कृपांशात आहे. रवी हा स्थानबली म्हणजे रवी हा कुठे जाणाऱ्यातला आहे तर रवी हा दशमाकडे जाणार आहे. त्याच्यामुळे स्थानबली जाणाऱ्यातला आहे म्हणजे तिकडे जाऊन तो स्थानबली होणार आहे. रवी हा दशमाकडे जाणार आहे. त्याच्यामुळे रवी हा बलवान आहे इथे. चतुर्थेश गुरुची दृष्टी कुठे आहे बघा, भाग्यावर पण आहे आणि लग्नावर पण आहे आणि लाभावर पण आहे. त्याच्या उच्च राशीवर आहे, लाभावर. तिला आता ह्या गुरुची दृष्टी, रवी गुरुचा त्रिकोण योग झालाय आणि सगळ्या लग्नेशाशी आणि सगळ्याशी त्याचा त्रिकोण योग झालेला आहे गुरुशी. त्याच्यामुळे हिला मेडल पुरस्कार जे आहे ते पण खूप मिळाले. पंचमात गुरु आहे, तो चांगला आहे. रवी मंगळ पृथ्वी तत्व म्हणून स्पोर्ट्स आहे. लग्नेशा बरोबर मंगळ आहे, त्याच्यामुळे एनर्जी भरपूर आहे. रवी मंगळ जो आहे तो, रवी हा राजा आहे आणि मंगळ हा सेनापती आहे. तर राजा कधी लढायला येत नाही आणि मंगळ येतो. त्याच्यामुळे मंगळ हा ऊर्जा शक्ती आहे. मंगळाकडे जोम आहे, पराक्रम आहे, साहस आहे मंगळाकडे. त्याच्यामुळे रवीपासून त्याला ऊर्जा प्राप्त होते आणि स्वयंप्रकाशित आहे. रवीपासून इतर ग्रहांना ऊर्जा प्राप्त होते आणि त्याच्यामुळे जीवनशक्ती आणि आरोग्य त्याच्यामुळे चांगलं राहतं रवी मंगळामध्ये. रवी सिंह राशीत, सिंह नवमोशात तो आत्माकारक राजा म्हणजे पिंड उत्पन्न करतो. हे दोन्ही ग्रह राजकारणातले सारखे पण आहेत. पुरुष तत्व आणि क्षत्रिय ग्रह आहेत. त्याच्यामुळे पुरुषाला जे गुणधर्म लागतात ते सगळे इथे समाविष्ट आहेत. पुरुषाला जे लागतात रवी मंगळ. तडफदार आहे, शारीरिक जोम आहे, क्रियाशील आहे, मंगळ आहे. त्याच्यामुळे कृती करतो, ऍक्शन करतो. हा राजा ऑर्डर देतो आणि मंगळ कृती करतो इथे. रवी जो आहे तो व्हिटॅमिन डी पण शरीराला जास्त चांगलं मिळतं. रवीकडे जे मंगळाबरोबर आहे त्याच्यामुळे मंगळ हा रक्त जे आहे ते सळसळणार आहे. प्रकृतीशी संबंध जो आहे तो सुदृढपणा इकडे आहे, सशक्तपणा आहे. त्याच्यामुळे दोन्ही ग्रह जे आहे ते प्रचंड शारीरिक जोम असतो. साहस आहे, धैर्य, धाडाडी, सत्ता, मान मिळवण्याच्या दृष्टीने आणि मान सन्मान मिळण्याच्या दृष्टीने ती लोक काम करतात. हे लोक पैशासाठी कधीही करत नाही. रवी मंगळ युती हे समाजासाठी जास्त करतात, समाज हितासाठी काम करतात. त्याच्यामुळे रवी मंगळ ही ऊर्जा देतात आणि माणसामध्ये आत्मविश्वास, ऊर्जा, उच्चतम पद गाठायचं असतं त्यांना आणि त्याच्यामुळे दबदबा निर्मायला हवा असं वागतात आणि थकत नाही, दमत नाही, एवढी ऊर्जा ह्या लोकांमध्ये असते. रवी मंगळामध्ये जोम आहे आणि तो लग्नेशा बरोबर आहे आणि राशीचा अधिपती पण आहे त्याच्याबरोबर.
त्याच्यामुळे हिच्याकडे कार्यशक्ती आणि जोम भरपूर आहे. शनी जो आहे तो विचक्षणांश मध्ये आहे. समजताय ना तुम्हाला? काय फास्ट होत आहे? मस्त आहे मॅडम, छान. आणि हे लोक नेहमी कार्यरत असतात. रवी मंगळवाले समाजासाठी जास्त काम करतात. ही कोणाची आहे कळली ना तुम्हाला? किरण बेदी. किरण बेदी. आता शनी हा विचक्षणांश मध्ये आहे, त्याच्यामुळे मिथुन नवमोशात आहे, त्याच्यामुळे नवमोशामध्ये तो पंचमेश पण आहे. बुद्धीच्या माध्यमातून यश संपादन करतात हे लोक. शनी जो आहे तो लग्नी आहे. शनी बुधाबरोबर आहे, लग्नीच्या बरोबर बसलाय. तर इथे लग्नीच आहे, त्याच्यामुळे बुद्धीच्या माध्यमातून यश संपादन करणार आणि अनेक ज्ञानाचा आस्वाद पण घेणार हे लोक. बुद्धी विद्या ग्रहण करण्याची जी काही शक्ती आहे ती यांना सहज उपलब्ध होते. वक्तृत्व चांगलं आहे, अष्टपैलू आहे, त्याच्यामुळे एनर्जी भरपूर असल्यामुळे 19 तास काम करते. कंट्रोल मध्ये पण सगळं तिने पूर्ण कंट्रोल मध्ये जिथे पाठवलं तिकडे तिने कंट्रोल केलेलं आहे आणि तिथे एनर्जी लावून काम केलेलं आहे. इथे दशमाधी योग पण झालेला आहे. दशमाधी योग कसा होतो की दशमाच्या 6-8-12 मध्ये जर ग्रह असेल, दशमाच्या 2 ग्रह शुभ आहेत इथे, त्याच्यामुळे दशमाच्या षष्टात, अष्टमात आणि व्ययस्थानात असे ग्रह असतील, दशमाला एक बलवान अशी कुंडली मिळते. म्हणजे चंद्र आणि गुरु जे आहे ते दशमाला इथे बलवान करतात. जसं लग्नाला जर 6-8-12 मध्ये ग्रह असेल तर असा नांगर तयार होतो, असा इथे खुंटा मारा आणि असा नांगर तयार होतो जर इथे ग्रह असेल तर, म्हणजे लग्नादी योग होतो हा. तसा हा दशमाधी योग आहे. दशमाकडून असा योग झाला तर दशमाधी योग होतो, म्हणजे दशमाला तो बलवान करतो तिकडे. हा शनी व्ययस्थानामध्ये आहे, त्याच्यामुळे 1993 मध्ये शनी कुंभेमध्ये होता. शनीची दृष्टी होती इथे, षष्टात होता शनी, आणि 1993 ला शनीची दृष्टी शनीवर होती आणि गुरु कन्येमध्ये होता. त्यावेळेला तिला तिहार जेलमध्ये IG जनरल इन्स्पेक्टर म्हणून पाठवलं होतं आणि तिकडेही त्यांनी सुधारणा केली आहे. त्याच्यामुळे 1995 ला पर्यंत होते काम केलं त्यांनी, आणि जे काम केलं ती पण एकदम तिथे संपूर्ण चेंजेस आणले. जेलमध्ये पण अक्षरशः नरक यातना होती, पण तिथे पण जाऊन तिथे काम करून पूर्णपणे सुधारणा आणली. आणि तिथे योगाचे क्लासेस त्यांनी नंतर चालू केले. स्वच्छ कैद्यांकडूनच सगळं काम करून घेऊन स्वच्छ सगळं अभियान, म्हणजे पूर्ण जीव ओतला तिकडे तिहारमध्ये. जेलमध्ये जिथे शनी हा जेलचा कारक तिथे पाठवलं होतं, म्हणजे शनीने तिथे काम केलं. तर तिहार जेलमध्ये IG म्हणून, जनरल इन्स्पेक्टर म्हणून गेली होते. तर चंद्र हा नीचेचा आहे, नीचेचा असला तरी तो सिंह नवमोशात आहे आणि त्याच्यावर मंगळाची दृष्टी आहे, त्याच्यामुळे नीचभंग राजयोग झालेला आहे. त्याच्यामुळे जिथे चंद्र असतो तिथे आपली इच्छा असते, सगळं आपण तिथे जीव ओततो, मन ओततो. जिकडे चंद्र असतो तिथे आपली आवड असते. आता हिचा चंद्रच पराक्रमात आहे, त्याच्यामुळे पराक्रम ही गाजवणारच आहे. मग त्याच राशीवर पराक्रमावर जे काही अण्णा हजारे करप्शनवर सपोर्ट केलं ते पण आपल्याला माहिती आहे. संपूर्ण जे काही कार्य केलं ते जीव ओतून केलेलं आहे. आता राहू हा रेवती चतुर्थ चरणात आहे, गंड नक्षत्रात आहे, त्याच्यामुळे हेल्थ इश्यूज, रेप्युटेशन थोडंसं लॉस झालं किंवा नेहमी चर्चेत राहील. आणि ह्याच मीनेतल्या राहूने तिने नंतर VRS घेतली गव्हर्नमेंट सर्व्हिस मधून, कारण मीन रास ही रिटायरमेंटची रास आहे, त्याच्यामुळे मीन राशीतल्या राहूने VRS घेतली गव्हर्नमेंट सर्व्हिस मधून. नंतर ड्रग्ज, महिलांच्या अत्याचाराच्या विरोधामध्ये पण तिने काम केलं. नंतर 1972 ला लग्न झालं, पण सिंगल डे पण ती हाऊसवाईफ नव्हती, कारण तसंच ठरलं होतं त्यांचं की घरामध्ये, कारण एवढं मोठं कार्य करायचं असेल तर घराच्या बाहेर राहून सगळं केलेलं आहे. तर राहू इथे रेवती चतुर्थ चरणात आहे, सप्तमा, तो तिथे काम करतोय. त्याच्यामुळे
एक दिवस पण अशी गृहिणी म्हणून असं जास्त काम घरात केलेलं नाही आणि तसंच ठरलं होतं त्यांचं. 2007 ला राजीनामा दिला. इंडियन विजय फाउंडेशन पण चालवत होती ती. नंतर 2011 ला भारतीय जनता पार्टीमध्ये नेत्या होत्या. ते पण नेत्या का भारतीय जनता पार्टीत? कारण 2 ग्रह आहेत ते राजकारणाच्या राशीत, रवी आणि चंद्र सारखे ग्रह सिंह नवमांशात आहे, नृपांशात आहे. त्याच्यामुळे राजकारणात भारतीय जनता पार्टीत मध्ये होत्या. त्यानंतर चंद्र तृतीय स्थानात 3 बहिणी आहेत. चंद्र तृतीय स्थानामध्ये भाऊ नाहीये. चंद्राच्या दशमात कोण आहे बघा? शनी 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 चंद्राच्या दशमात शनी मघा नक्षत्रात. त्याच्यामुळे कर्म चोख आहेत सगळे. जे काही केलं ते निव्वळ समाजासाठी पूर्णपणे वाहून घेतलेलं कार्य आहे. कारण रवी मंगळ युती ही पूर्ण समाजासाठी वाहून घेतात. तसं मंगळ गुरु पण युती तशीच आहे. मंगळ गुरु युती पण लोक कल्याणासाठी काम करतात. हा पण मंगळ गुरुचा त्रिकोण योग आहे. तर ते लोक पण मंगळ गुरु युती, रवी मंगळ हे सगळे समाजासाठी वाहून घेणारी लोक आहेत. आता हे मंगळ हा कृतिका नक्षत्रात, राक्षसगणी नक्षत्रात, त्याच्यामुळे अत्यंत धडाडी, कर्तृत्व शक्ती चांगली, स्वभाव जो आहे तो झटकन रागावणे, बोलणे. कारण एका ह्याच्यामध्ये तिला बोलल्यामुळे तिला नॅशनल लेवल पर्यंत जाऊ दिलं नाही बॅडमिंटन मध्ये, टेबल टेनिस मध्ये. तर एका ऑफिसरला ती फाटकन बोलली होती, त्याच्यामुळे तिला पुढे येऊ दिलं नाही त्याने. तर त्याच्यानंतर मग अभ्यासामध्ये, आधी टेनिस प्लेअर म्हणूनच होती, नंतर मात्र तिने अभ्यासामध्ये जोर केला. नंतर मग ह्या क्षेत्रामध्ये आली. कधी कधी अविवेकी पण दाखवतो हा बुध मंगळ. सोशल ऍक्टिव्हिटी, टेनिस प्लेअर, पॉलिटिशियन्स, एवढी पॉवर आहे सगळी. तेजस्वी नक्षत्र आहे मंगळ कृतिका. कृतिका नक्षत्र जे आहे ते तीव्र बुद्धिमत्ता देतं किंवा पुरुष ग्रह आहे. त्याच्यामुळे रवी गुरु मंगळासारखे जर ग्रह असेल कृतिकामध्ये तर खूप चांगले, म्हणजे उत्तम करिअर, एक्झिक्युटिव्ह लेवलला पोहोचतात, ऍबिलिटी चांगली असते, पोलीस किंवा लष्करी अधिकारी पण असतात किंवा सरकारी अधिकारी असू शकतात, सर्जन असतात. ह्याच्यामध्ये अत्यंत तापट असतात, पण धडाडी असते, संकटामध्ये पण धैर्याने तोंड देतात आणि प्रचंड कार्यशक्ती या कृतिकेमध्ये आहे. इथे वेश भाग्यात आहे, त्याच्यामुळे परदेश गमन वगैरे झालेलं आहे, सतत स्थित्यंतर झालेली आहे आणि त्याच्यामुळे परदेशामध्ये भाग्योदय, प्रामाणिकपणा, उदार, पितृवियोग दाखवतो इथे थोडा. अध्यात्माची आवड असते किंवा धर्मकृत्य चांगली घडतात हातून वेश भाग्यात असेल तर. रवी मंगळाचं तर मी सांगितलेलंच आहे तुम्हाला, तेजस्वी असतात. जर चांगलं स्थानबल मिळालं त्यांना रवी मंगळाला दशमातल्या सारखं तर खूप चांगलं अधिकार चांगले गाजवतात. सैनिक, जिल्हाधिकारी, पोलीस इन्स्पेक्टर वगैरे पण अधिकारी सत्तेच्या जागामध्ये जास्त असतात, उत्तम तडफदार असतात एकदम. ही एका युतीने माणूस कळतो की कसा आहे रवी मंगळाच्या युती. मॅडम मला विचारायचं होतं की केतू आणि रवी आहेत ते वध नक्षत्रामध्ये आहेत, तर केतू कसा लग्नात बसलाय, तर त्याने काय परिणाम दिलाय? केतू पूर्ण समाजासाठी सगळं हे करणं, गिव्हअप म्हणजे सगळं समाजासाठी देणं किंवा त्यागाची वृत्ती असणं. आता तो वध ताऱ्यामध्ये आहे वगैरे, त्यावेळेला जेव्हा गोचर जाईल त्यावेळेला काही प्रॉब्लेम्स असणारच ना, प्रॉब्लेम तर असणारच ना. जिथे चांगलं आहे तिथे प्रॉब्लेम पण असणारच आहे. कारण कारण नेपच्यून इथे पण तिथेच आहे ना लग्नात. कृतिका केंद्र मगा, म्हणजे नरक सारख्या ठिकाणी पण की घाण होती त्या जेलमध्ये, इतकं वाईट परिस्थिती होती. त्या परिस्थितीत पण तिथे राहून स्वर्ग बनवला तिने, म्हणजे एवढी मेहनत केली त्या ह्याच्यावरती. म्हणजे जिथे पाठवलं तिला तिथे तिने कार्य चांगलं केलेलं आहे. आणि रवी जो आहे वध नक्षत्रात, म्हणजे तो वडिलांसाठी किंवा पतीसाठी त्रासदायक असेल का? मग वडिलांसाठी बघायला दशमाकडे यायला लागेल. नुसता वधमध्ये आहे म्हणून तो वाईट आहे असं नाही म्हणायचं, कारण तो सिंह नवमाशात आहे.
मग दशम स्थान बघायचं, चंद्रकुंडलीकडून पण दशम बघायचं, सगळीकडनं बघायचं. आता दशमेश जो आहे तो बुध चांगला आहे. रवी स्पोर्ट्समॅन होते, ते पण टेबल टेनिस प्लेयरच होते, वडील पण, आई पण स्पोर्ट्समॅन होती. मॅडम एक बोलू का? हा मॅडम हा आता गोच्याप्रमाणे हिला मंगळाची दशा लागणार 26 पासून. हा तेव्हा हिला उच्च पद वरती विराजमान होईल का राजकारणात? आणि शनीची दृष्टी दशम स्थानावरती जाते. दशमेश सूर्य येतो, चंद्रकुंडलीकडनं दशमेश सूर्य येतो, त्याला उच्च राज्य योगाचा योग होईल का? राजकारणात आहेत, उच्च पद भेटेल का तिला राजकारणातलं? आता शनीची दृष्टी इथे आहे दशमावर. हो, शनी पुढे मग ते कार्य गेल्याच्या वाढू शकतं. हो, मगावरती आहे ना नाही, तिला आता राजकारणातलं उच्च पद मिळेल का? राजकारणातलं हो मिळेल ना, मिळेल, न मिळायला काय आहे ती भारतीय जनता पार्टी. मंगळाची दशा लागते 26 पासून. वय जास्ती आहे आता, वय जास्ती आहे पण आता. वय जास्त आहे आता. काहीतरी छान 6 महिने 8 महिने तरी राजकारणात एखादं पद भेटेल असं वाटतं मॅडम. पण ती आहे राजकारणामध्ये, पण कामं करते. पद घेणार नाही तशी नाही घेणार एक पद. चला ओके, चला काय हरकत. पण राजकारणात आहे ती, कामं करते. अण्णा हजारेंच्या ह्याच्यामध्ये कार्यामध्ये होती ना. पण धडाडी आहे, असं व्यक्तिमत्व सगळं पुरुषी आहे. कारण रास आणि सगळं रवी मंगळ युती, धडाडीची युती आहे, पृथ्वी तत्वात आहे. आणि गुरु जो आहे मंगळ, रवी, मंगळ, गुरु, हे त्रिकोण योग जो 1, 5, 9 मधले जे आहेत ना, 1चा मंगळ, 5चा रवी आणि 9चा गुरु, हे योगात आहेत. 1, 5, 9 धर्माची स्थान, त्याच्यामुळे धर्माने वागणारी आहे, धर्माच्या राशीत आहे, धर्माच्या स्थानात आहे. अनुराधा अपोजिट कृतिका, म्हणजे खूप संघर्ष झाला असेल का आयुष्यात? संघर्ष तर होताच ना जीवनात, पण ते घाबरली नाही. तिहार जेलमध्ये एका लेडीला पाठवणं, तिथे कोणी स्थिती कशी होती तेव्हा, तरी पण तिने केलं काम तिथे. ह्या नक्षत्रांनी ह्याच्यानी संघर्ष दिला. मोबाईलला केलं जॉईन होतं. हा माईक ओपन ठेवू नका कोणी प्लीज. मॅडम हा यांना मुलं आहेत का? 3 मुली आहे, नाही 1 मुलगी आहे, सॉरी 3 बहिणी आहे, 1 मुलगी आहे. मुलगा नाही, मुलगी आहे. 72ला लग्न झालं आणि 75ला मुलगी झाली. मिस इसमें शनि 12वें भाव में है, इसके लिए उसको तिहाड़ जेल में दिल्ली जॉब मिली। हाँ बराबर है ना, शनि अच्छा। जेल, हाँ इसके लिए मिला ना, मघा नक्षत्र का है, सरकारी गव्हर्नमेंट जॉब मघा नक्षत्राने दिला. मघा नक्षत्र सरकारी गव्हर्नमेंट जॉब देता आणि जेल हे शनीचं काम, शनीने दिलं. मॅडम चंद्र पण मघा नक्षत्रात असेल तर गव्हर्नमेंट जॉब असतो का? चंद्र मघा नक्षत्र पण होऊ शकतो. हो, रवी आणि शनीची स्थिती बघा, शनी जास्त करून दिलाय मघामध्ये. ओके, कैलास बोला तुम्ही. मॅडम आवाज येतो का? हा येतो. 1 मिनिट थांब, त्यांनी जर आवाज कमी कर. हे जो तुम्ही ऍक्च्युली मी पण फर्स्ट टाइम तुमचा क्लासेस अटेंड करतोय. मी ह्याच्या अगोदर कधीच क्लास अटेंड केला नव्हता. हे ऍक्च्युली कुंडली वाचन थ्रू नक्षत्र आहे की कुंडली वाचन आहे फक्त नक्षत्र? काय 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 हे जे क्लासेस आता चालू आहेत ना तुमचे, ते कुंडली वाचनचे आहेत.
म्हणजे नक्षत्राचे नाही आहेत. नक्षत्रावरून कुंडली वाचन करते मी. ओके. आणि जे आता मागे जे असं जस्ट हा हा बोला तुम्ही बोला. हा नक्षत्र बघून कुंडली वाचन असतं. नक्षत्रावरून कुंडली वाचन आहे. ओके. आणि त्यांना काहीच समजा अभ्यासच नसेल नक्षत्राचं नाव याचा प्लॅनेटचा. ऐकून येणार ना. हो ऐकून आहे ना. आता आता तुम्ही समजलं की नाही तुम्हाला सगळं. आता तुम्ही बरेच योग सांगितलंय. योग म्हणजे यातले जे काय कॉम्बिनेशन जे आहे यातलं एक पण एबीसीडी माहिती नाहीये. तर जेव्हा तुमचे क्लासेस सुरू होतील तर तुम्ही सगळे योग सांगणार आहेत का? हा जसं पत्रिकेत लागेल तशी योग सांगते. नाही तर बेसिकचे रेकॉर्डिंग घ्या तुम्ही. रेकॉर्डिंग आहेत ते बेसिकचे रेकॉर्डिंग घ्या. ओके ओके ओके. पण ते रेकॉर्डिंग लाईफ टाइम राहणार का? हा ते रेकॉर्डिंग समजा मी घेतले ते लाईफ लॉंग राहणार की 1 वर्षासाठी असणार असे काहीतरी कंडिशन आपल्या होणार का? कंडिशन नसते. फक्त टेक्निकली प्रॉब्लेम झाला तर मात्र प्रॉब्लेम आहे. ओके. म्हणजे इन शॉर्ट टेक्निकल प्रॉब्लेम झाला तरच, नाही तर नाही. नाहीतर मी काय काढलेला नाहीये. पण झाला होता मध्ये सगळे प्रॉब्लेम झाले. अच्छा 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 अच्छा. ठीक आहे मॅम. थँक्यू. थँक्यू. मॅडम युट्यूबवर वगैरे आहे का की काय ते म्हणजे हे सगळं तुम्ही जे क्लासेस घेता ते युट्यूबवर वगैरे आहे का उपलब्ध रेकॉर्डिंग वगैरे? नाही आता जे मी हे इथे घेते ते युट्यूबला टाकते. आणि जे क्लासेसचे आहेत ते तुम्हाला पर्सनली ईमेल आयडी थ्रू पाठवणार. ओके. क्लासेस केलं क्लासमध्ये आलात तर तुम्हाला ईमेल थ्रू पाठवणार. इकडे जे नवीन आहेत ना त्यांनी मॅडमचा क्लास करून बघा. खूप छान शिकवतात. आम्ही शिकतोय त्यांच्याकडे इतके वर्ष. आणि सर्वात मॅडम मी महत्वाचं सुद्धा म्हणजे ज्यांचं पहिल्यांदाच बेसिक झालं बोला नसेल ना बोला. त्यांनी शक्यतो मॅडमचे बेसिक म्हणजे पारंपरिक बेसिक जे रेकॉर्डिंग आहेत तेही माफक किमतीमध्ये आहेत खूपच. तर तुम्ही ते रेकॉर्डिंग घेऊ शकता सो दॅट बेसिक तुमचं क्लिअर होऊन जाईल, कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि मग हे क्लास पण तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्ही टप्प्याटप्प्याने भरपूर क्लासेस आहेत मॅडमचे ज्यांचे रेकॉर्डिंग अवेलेबल आहेत ते पण त्याचं पण करू शकता आणि या क्लासलाही जॉईन होऊ शकता. थँक्यू. ओके थँक्यू. हे फक्त तुम्ही ना जेव्हा मॅडम सांगतात तर नोट डाऊन करा. कारण मग नाहीतर मग नाही काही फायदा नुसतं ऐकून. एखादं बुक आणि पेन्सिल घेऊन बसा असं पेन वगैरे. मुळात ते कमर्शियल नाहीये. काय असं कमर्शियलपणा नाहीये. जे आहे ते सगळं द्यायचंच आहे. आता आधीपास मी असं नाही मी ठरवलं की नको नको मी माझ्या क्लासमध्येच घेईन पैसे देतात तिथे. तसं नसतं माझं. जे आहे ते सगळ्यांना मिळावं अशी माझी हे आहे की मॅडम ती लिस्ट आहे ती परत एकदा पाठवा ना ग्रुपला. म्हणजे हे लोक ग्रुपला असतील नवीन जे आलेत ना त्यांना कुठले क्लासेस आहेत तेही कळतील. आणि नेक्स्ट तर त्याची ऍडव्हर्टाईज असेल ती पण कळेल ना. सो ज्यांचं बेसिक क्लिअर नाहीये ते एकदा ते करून घेतील आणि मग घेतील. हा बरोबर आहे. गोंधळल्यासारखं होतंय. आता सुद्धा तुम्ही शेअर करून दाखवू शकता नवीन लोकांना, कारण त्यांचे मोबाईल नंबर नसतील आपल्याकडे म्हणून. तुम्ही ग्रुपला आहात का सगळे जे नवीन आहेत ते? म्हणजे जे सरांचं आता तुम्ही लिंकवर नाही. हा पण तिथे मॅडमची ऍडव्हर्टाईज येते. म्हणजे आता कदाचित एखाद दुसऱ्या दिवसातच आलेली नसेल. अदरवाईज जे क्लासेसची लिस्ट आहे मॅडमची आतापर्यंत रेकॉर्डेड क्लासेस आहेत आणि अतिशय माफक किमतीमध्ये आहेत ते. तर तुम्ही ती लिस्ट बघून बेसिक सगळं क्लिअर होऊ शकतं तुमचं. आणि बेसिक टू ऍडव्हान्स ऑलरेडी मॅडमचं रेकॉर्डेड क्लासेस आहेत. आणि हे बेसिकचे म्हणजे आहेत 16 प्रॅक्टिससाठी. एक 16 लेक्चर आहेत आणि एक 10 लेक्चरचं एक वेगळं पॅकेज आहे आणि एक 16 लेक्चरचं वेगळं आहे. असं आहे पॅकेज. आणि कुंडली मॅडम एकदा ते ग्रुपला टाका ना ती लिस्ट. म्हणजे आज रात्री तुम्ही टाका सो दॅट सगळ्यांना लक्षात आम्ही येईल. नाहीये तुमच्या ग्रुपला जॉईन. मी मी इकडे पण नाहीये मॅडम तुमच्या ग्रुपला. नाही पण मग देवारे तुम्ही सरांकडनं आता आले कसे मी. काय देवारे सरांकडनं. मग तुम्ही कुठल्या ग्रुपला आहात? म्हणजे देवारे सरांकडे आलोय आम्ही.
हो हो हा, मग बरोबर आहे देवारे पण सरांच्याच ग्रुपमध्ये आहे, हा पाठवते मी. एक्झॅक्टली पण मग तुम्ही कुठल्या ग्रुपला आहात देवारे सरांच्या? कॉस्मिक नाही मग कॉस्मिक आहे ना कॉस्मिक वर हा, कॉस्मिक मध्ये पाठवते मी. हा मी मॅडम कुठल्याच सगळ्याच ग्रुपला ग्रुपला. नाहीये पण जे ग्रुपला नाही आता त्यांनी मला नाव द्या, आहेत. मी टाकते ग्रुपमध्ये तुम्हाला. हा मॅडम तुमचा नंबर सांगू दे का म्हणजे मग ते हा लक्षात येईल सांगू का की मग मॅडम? हा मराठा तुम्ही ज्योतिष नंबर आणि कॉस्मिक दोन्हीला आहे मी. नाही मग मॅडमचा नंबर नोट डाऊन करून घ्या 810 एक मिनिट हा मॅम. हा बोला. 810 840 परत 810. 810 मग 840 सॉरी 4 4040 और 00. 810 840 2020. घेतला मॅडम. ओके या थँक्स. धन्यवाद. ह्याच्यामध्ये काही आहेत का प्रश्न? नाही समजले. दुसरी घेऊ? हो हो घ्या ना. मॅडम. हो मॅडम. 7886 सकाळी 9 वाजता जळगाव. 7886 सकाळी 9 वाजता जळगाव. ही ऍक्सिडेंट झालेली कुंडली आहे. रस्त्यावरून जाताना गाडी पूर्ण पलटी होऊन धरणात जाऊन पडली. ही पडली गाडी 3/12/2023 ला ऍक्सिडेंट झालेला आहे. लग्न कन्या आहे. धनामध्ये केतू, द्वितीय स्थानामध्ये शनी हर्षल, चतुर्थात मंगळ निपचून, षष्ठात गुरु, अष्टमात राहू आणि रवी बुध लाभात आणि चंद्र व्ययस्थानामध्ये. लग्न जे आहे ते कन्या लग्न 0 डिग्री वरती आहे आणि राहू जो आहे तो 0 डिग्रीवर आहे. म्हणजे हा राहू जो आहे तो अष्टम भावारंभी आलेला आहे. नेहमी लक्षात ठेवा 0 ते 3:20 जे प्लॅनेट आहे, कुठलेही प्लॅनेट ते जास्त अशुभ असतं. कुठलाही प्लॅनेट येऊ दे तो अशुभ होतो. राहू हा अष्टम भावारंभी आहे. लग्न 0 डिग्रीचं, राहू 0 डिग्रीचा अष्टम भावारंभी आहे. मॅडम शनी स्तंभी आहे. हा, भावारंभी राहू केतू आहे आणि अश्विनीच्या पहिल्या चरणामध्ये आहे. आणि मांदी जी आहे ती कन्या राशीत आहे, हस्तच्या 3ऱ्या चरणामध्ये. आता हा मंगळ शनीचा डिफरन्स किती आहे? मंगळची पण गती कमी आहे, शनी तर स्तंभीच आहे. हा, त्याच्यामुळे युती होऊन गेलेली आहे आणि मंगळ पुढे आलाय. तर ह्या दोघांचा डिफरन्स किती आहे? अंश दिसत नाही. शनीचे किती आहेत? शनीचे 9 अंश आहे. 30 मधून 9 घालवा आणि पुढचे 17 धरा. नेहमी दोघांचा डिफरन्स बघताना मागच्या राशीमधून 30 मधून मायनस करा आणि पुढचे अंश तसेच धरा. तर 40 अंशाचा डिफरन्स आहे शनी आणि मंगळामध्ये. तर नवमोशामध्ये त्याची युती येणार. बरोबर, 40 अंशाच्या डिफरन्स मध्ये नवमोशामध्ये युती आली. रवी मंगळ आणि शनी युती होऊन पुढे गेलेला आहे. त्याच्यामुळे 86 चा जन्म आहे. युती झाली म्हणून 86 चा जन्म आहे. समराशीतला आहे ना, 1986 समराशीतला आहे. त्याच्यामुळे कुंभेचा गुरु 1986 ला होता आणि शनी मंगळ युती जी होऊन गेलेली आहे.
मंगळ पुढे आलेला आहे. आता हा मंगळ जो आहे तो वक्री आहे, सगळ्यात वक्री आहे म्हणून प्रॉब्लेम झाला. आणि सगळ्यात दुसरं म्हणजे काय आहे, वक्री तर नुसता नाही आहे, तर तो रवीच्या पुढे त्याच्यामुळे मार्गी झालेला मंगळ आहे. हा फक्त 3 कलेवरती चालतोय. 3 कलेवर चालतोय म्हणजे ह्याचा जन्म आहे 7 तारीख, तर 12 तारखेला मार्गी झालेला मंगळ आहे. म्हणजे जवळ 3च कलेवरती धावतोय. त्याच्यामुळे मंगळ हा पूर्ण वक्री होऊन पूर्ण दूषित आहे. 12 तारखेला मार्गी झालेला आहे. आणि बुध हा रवीच्या पाठी आहे ना, त्याच्यामुळे हा बुध पण मार्गी झालेला आहे. हा 3 तारखेला मार्गी झालाय. 7 तारखेचा जन्म आहे आणि बुध 3 तारखेला मार्गी झालाय. तर बुधाची तुम्ही हे पण बघा, मंगळ 3 कला आहे, बुध जो आहे तो 30 कलेवरती आहे आणि शुक्र जो आहे तो पूर्ण स्तंभी आहे. शनी बुध हा 3 तारखेला मार्गी झालेला आहे. आता शनी कुठल्या राशीत आहे? वृश्चिक. महिना कुठला आहे? 8च आहे. ऑगस्ट महिना आहे की नाही? मग ज्या राशीमध्ये बसतो शनी त्याच महिन्यामध्ये मार्गी होतो. तर शनी ज्या राशीमध्ये बसलाय तर ऑगस्ट मध्येच तो मार्गी झालेला आहे. आता शनी हा 9 अंशाचा आहे, तर 7 तारखेला ज्या दिवशी जन्म झालाय शनी 9 अंशाचा आहे ना, तर 7 तारखेलाच मार्गी झालेला आहे. ज्या दिवशी जन्म झाला ना त्याच दिवशी मार्गी झालेला आहे. तर हा पूर्ण स्तंभी आहे. तर इथे कुठले ग्रह खराब झाले? मंगळ वक्री, नेपच्यून मूळ नक्षत्रात वक्री. मंगळ नेपच्यून युती चांगली नाही, याच्याबद्दल सांगते मी नंतर. बुध दूषित आहे आणि शनी दूषित आहे. बुध गुरु जे आहेत ते वध नक्षत्रात आहे. बुध गुरु जो आहे तो गुरुच्या नक्षत्रात आहेत ना. बुध हा गुरुच्या नक्षत्रात वधमध्ये आणि हा पण गुरु पण वधमध्ये. लग्न कन्या आहे. लग्नेश बुध जो आहे तो 3 गती कमी आहे, 3 तारखेला मार्गी झालेला आहे. म्हणजे लग्नेशाची गतीच कमी झाली, त्याच्यामुळे लग्नेश बिघडला. लग्न बिघडलं, लग्नेश बिघडला. 3 तारखेला मार्गी रवीच्या पाठी आहे. रवी जो आहे तो आश्लेषा नक्षत्रातला आहे आणि आश्लेषा नक्षत्र हे वाईट आहे. आणि रविचंद्राचा परिवर्तन आहे जो मघा आणि आश्लेषा त्याचा परिवर्तन योग झालाय नक्षत्रांनी. असा मघा आणि आश्लेषा असा परिवर्तन आहे. आता हे आश्लेषा नक्षत्र आहे त्याचा अश्विनीशी केंद्र योग झालेला आहे, हा वाईट आहे. आणि हर्षल जो आहे तो ज्येष्ठामध्ये आहे, त्याचा मघाशी केंद्र योग झालेला आहे. चंद्रमघामध्ये मघाचा केंद्र योग ज्येष्ठाशी आणि आश्लेषाचा केंद्र योग अश्विनीशी, हा वाईट केंद्र योग आहे. चतुर्थात मंगळ वक्री, नेपच्यून पण वक्री. हे जे आहे ना मंगळ नेपच्यून युती ही स्फोटक आहे. जेव्हा ही मंगळ नेपच्यून युती जी आहे ती पूर्ण स्फोटक आहे, कारण मंगळ नेपच्यून युती पूर्णपणे नेपच्यून हा ज्वलनाचा स्फोटक ग्रह आहे, जो केमिकल वगैरे असतं त्याचा पण आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर वृश्चिक राशीमध्ये 1982-83 ला जी दुर्घटना घडली, माणसं होरपळली ते भोपाळ प्रकरणामध्ये, त्यामध्ये पण मंगळ नेपच्यून युती होती आणि गावच्या गाव गेलं होतं आणि ज्वलनशील असं ब्लास्टिंग झालं होतं. हे सगळं मंगळ नेपच्यून युतीमध्ये होतं. मंगळ नेपच्यून युती नेहमी बघायची. जसं माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कुंडलीमध्ये पण मंगळ नेपच्यून युती झाली आहे कन्या राशीमध्ये. आणि मंगळ नेपच्यून युतीमुळे त्यांचा भाऊ संजय गांधी तो पण अपघाती मृत्यूने गेला. आणि राजीव जो आहे तो स्फोटक मृत्यू झाला त्याचा पण. तर भावंड पण त्रासदायक होतं याच्यामध्ये. आणि मंगळ नेपच्यून पूर्ण स्फोटक युती आहे. बघा मंगळ नेपच्यून ही स्फोटक युती आहे. म्हणजे मूळ नक्षत्र आहे, तर काही कुंडल्यामध्ये आईला भाजणं, आईला गॅसस्फोट होणं असं पण होतं. ही मंगळ नेपच्यून युती चतुर्थात चांगली नाहीये. त्याच्यामध्ये मंगळ वक्री आहे आणि स्तंभी पण आहे, म्हणजे गती कमी आहे. आता चंद्रकुंडलीकडून बघा,
ऍक्सिडेंट व्हायला दोन्हीकडून आता ह्या ज्या मंगळ वगैरे आलेल्या आहे तो चंद्रकुंडलीत बघायचा कुठे आहे, तर चंद्रकुंडलीच्या पंचमात आहे आणि अष्टमावर त्याची दृष्टी आलेली आहे वक्री मंगळाची. तर त्याच्यामुळे हा ऍक्सिडेंटल आहे. तिकडून पण ऍक्सिडेंटल आहे. आणि जो चतुर्थात शनी हर्षल आलाय याची चंद्रकुंडली जास्त काम करते आहे. तर शनी हा स्तंभी आहे चतुर्थात. चतुर्थ स्थान तिथे पण खराब झालंय मूळ कुंडलीत आणि चंद्रकुंडलीमध्ये पण शनी स्तंभी हर्षल युक्त आहे. आणि चतुर्थेश जो आहे तो अष्टमाच्या अष्टमेश म्हणून अष्टमावरती दृष्टी टाकतो. ऍक्सिडेंटल आहे. चंद्रकुंडलीच्या चतुर्थात शनी स्तंभी आहे आणि मंगळ बलवान होऊन अष्टमाला पाहतोय. रवी पण जो आहे तो आश्लेषा नक्षत्रात आहे, बुधाच्या नक्षत्रात आहे. आणि बुध जो आहे तो परत गतिहीन आहे. हा जो मंगळ आहे त्या कन्या लग्नाला हा मंगळ चांगला नाहीये. म्हणजे कुठल्या लग्नाला कसा परिणाम देईल ते पण बघायचं. तर कन्या लग्नाला हा अष्टमेश होऊन अष्टमाला तिकडे चतुर्थात आहे आणि चंद्रकुंडलीमध्ये अष्टमाला पाहतोय. तर इथे अष्टमेश होऊन तो स्तंभी आहे, हे चांगलं नाही. बुध गतिहीन आहे. अग्नितत्व पूर्ण दूषित झालंय. अग्नितत्वामध्ये मंगळ, नेपच्यून, राहू आणि चंद्र आहे. चंद्र, मंगळ, नेपच्यून, राहू ही स्फोटक युती आहे. त्याच्यामुळे आणि जो काही धरणामध्ये पडला, पाण्यात जाऊन पडला, ते आश्लेषाशी संबंध आहे. आश्लेषा हे पाण्याशी संबंधित आहे. त्याच्यामुळे आश्लेषामध्ये जो संबंध आलाय तो आश्लेषाशी आला. आणि शुक्राच्या अंतर्दशेत झालेला आहे 3/12/2023 ला. शुक्राची अंतर्दशा होती. इथे केतूची संपली आणि शुक्रामध्ये शुक्र होती. शुक्र हा रवीच्या नक्षत्रात आहे आणि रवी दूषित आहे. त्याच्यामुळे दशेला ते लागलेलं आहे आश्लेषा. नंतर जर तुम्ही त्रिशांश कुंडली जरी म्हणजे आता जर पुढच्या कुंडल्या बघितल्या, जर समजा इथे दिसतंय आपल्याला, तर पुढच्या पण कुंडल्या तुम्ही बघा. ही जी त्रिशांश कुंडली आहे त्याच्यामध्ये मंगळ अष्टमात आहे. त्याच्यामुळे जर बघायचं तिकडे मंगळ खराब आहे तर इकडे त्रिशांशात पण बघायचं मंगळ कुठे आहे. तर मंगळ हा अष्टमातच आहे. आणि तुम्ही द्रेष्कान कुंडली पण बघा. द्रेष्कान कुंडलीचा 22वा द्रेष्कान हा मंगळ आहे आणि तो राहुयुक्त अष्टमात आहे. त्याच्यामुळे अष्टम स्थान इथे पण खराब झालेलं आहे मंगळाने. तर राहू इथेच आहे बाकीच्या कुंडल्यामध्ये अष्टमात. राहूने पण ते मेन म्हणजे ज्या राशीमध्ये कोणी काम केलं ऍक्च्युली हे राहूने काम केलेलं आहे. राहू ज्या राशीमध्ये बसलेला आहे त्याचा अधिपती मंगळ हा स्तंभी आहे. हा एवढं घटना घडायला, धरणामध्ये जाऊन गाडी पडायला वगैरे हा ज्या राशीमध्ये म्हणजे सडनली काम करतो राहू. तर राहूने ज्या राशीमध्ये बसलाय त्याचा अधिपती अष्टमेश तो मंगळ स्तंभी आहे, वक्री आहे, मार्गी झालेला आहे, नेपच्यून युक्त आहे. तर इथे त्रासदायक आहे. आता त्या दिवशीच इथपर्यंत कळली काय, तर गोचर बघूया आपण. 13/12/23 गोचर लिहा. हे जे ग्रह आहेत ना, शनी स्तंभी असणं, चंद्रकुंडलीच्या चतुर्थ स्थान त्याने खराब केलं. मूळ लग्नाचं चतुर्थ स्थान ह्याने मंगळ नेपच्यूनने खराब केलं. नंतर चंद्रकुंडलीच्या अष्टमावर मंगळाची दृष्टी आली. तिन्हीकडून बघायचं तरच ती घटना घडते. आणि कन्या लग्नाला मंगळ हा अष्टमेश होतो. म्हणजे अष्टम स्थानाशी मंगळाचा संबंध आल्यामुळे अपघात झाले का? हा, घटना घडली. आणि चतुर्थाशी अष्टमाला चंद्रकुंडलीच्या अष्टमावर मंगळाची दृष्टी आली. कारण असं एकदम ठराविक तुम्ही कुठलं सांगू शकत नाही
की लग्न कुंडलीतच अष्टमावर दृष्टी आली तर ऍक्सिडेंट होईल. तिन्ही कडून बघायचं. नंतर जर डाऊट वाटला तर षडवर्गाच्या कुंडल्या बघायच्या, तिथे अष्टम स्थान खराब झालंय का. जर मंगळ इथे डाऊट वाटतोय आपल्याला, आता मंगळ ऍक्सिडेंटल आहे हे इथे, तर मग तिथे पण त्रिशांश कुंडलीमध्ये बघायचं. द्रेष्कांमध्ये बघा की मंगळ तिथे अष्टमात आलाय, राहुयुक्त आहे, तर मग कन्फर्मेशन आहे, कन्फर्म आहे की ऍक्सिडेंट होणार. कारण हा मंगळ जर एवढा बलवान होऊन नेपच्यून युक्त झालेला आहे, नेपच्यून मूळ नक्षत्रातला आहे, तर ही स्फोटकच युती आहे. शिवाय लग्नेश खराब झालेला आहे, लग्नेशाची गती कमी आहे. शिवाय शनी स्तंभी होणं, शनी षष्टेश होऊन स्तंभी होणं. आता गोचर घ्या, कन्या लग्नच मांडा. म्हणजे यांचा मृत्यू झालेला, ऍक्सिडेंट झालेला आहे, रिकव्हरी नाही झाली ना? नाही, धरणातच पडला. तर 3/12/23 गोचर घ्या. लग्नी केतू आहे, कन्या राशीत लग्नी केतू लिहा. धनस्थानामध्ये शुक्र, शुक्राची जी अंतर्दशा आहे ती मार्केशाची अंतर्दशा आहे. धनस्थानामध्ये शुक्र आहे, जो केतूवरून शुक्र चाललाय. अंतर्दशानाथ स्वामी आणि विदशानाथ स्वामी शुक्र हा केतूवरून चाललेला आहे इथे. आणि तृतीय स्थानामध्ये शनीवरून रवी मंगळ चाललेले आहे. वृश्चिक राशी. आणि राहू जो आहे तो रेवती चतुर्थ चरणात होता मीन राशीमध्ये. आणि त्याचा आता तू 64वा नवमांश विचारत होती ना पूजा, तर राहू जो आहे तो रेवती चतुर्थ चरणात होता आणि तो अश्विनीच्या संधीमध्ये होता. राहू मूळचा राहू आणि गोचरेचा राहू हे दोन्ही संधीमध्ये होते अष्टमाला. आणि जो राहू आहे रेवती चतुर्थ चरणात तो जवळजवळ ह्या 64व्या नवमांशातनं जात होता 0 डिग्रीवर. हा असा जेव्हा 64वा नवमांश येतो त्यावेळेला अशी घटना घडते. समजलं मॅडम, थँक्यू सो मच. तर इथून बरोबर संधीमध्ये होता गोचरेचा राहू आणि मूळचा राहू, हा संधीमध्ये अष्टम संधीमध्ये होता आणि 64व्या नवमांशातनं जात होता. आता ही जी वृश्चिक रास आहे ती चंद्रकुंडलीकडून पण गोचर लावा. चंद्रकुंडलीच्या चतुर्थात रवी मंगळ होते अंशात्मक आणि शनीवरून जात होते. चंद्रकुंडलीच्या चतुर्थातनं रवी मंगळ हे अंशात्मक जात होते. राहू सांगितलं तुम्हाला रेवती चतुर्थ चरण आणि अश्विनीच्या पहिल्या चरणात संधीमध्ये होते. 64व्या नवमांशातनं राहू जात होता. आणि चंद्र जो आहे तो रवीवरून आश्लेषा नक्षत्रावरून जात होता. त्या दिवशी आश्लेषा नक्षत्रातच होता आणि पाण्यात जाणं, पाण्यात गाडी जाणं, धरणामध्ये जाणं हे आश्लेषा नक्षत्राचं काम आहे. तर तिथे चंद्र होता, तो आश्लेषा नक्षत्रात काम. नेपच्यून जो आहे तो राहू नेपच्यून 0 डिग्रीवर, नेपच्यून पण 0 डिग्रीवर होता. नेपच्यून पण पाण्यासाठी काम करणार. आता इथे चंद्रकुंडली पण जास्त काम करते. दोन्हीकडून जर गोचर लावलं तर चंद्रकुंडली पण इथे काम करते जास्त. चंद्र व्ययस्थानातून, चंद्राच्या व्ययस्थानातून चंद्र चाललेला. आता मंगळ जो आहे तो अनुराधा नक्षत्रात होता, वृश्चिक राशीत मध्ये होता ना, तर तेव्हा अनुराधा नक्षत्रामध्ये होता आणि त्याने रवीला वेध लावलेला. रवी जो आहे तो आश्लेषामध्ये, अनुराधातल्या मंगळाने त्या दिवशीचं गोचर जे आहे मंगळ अनुराधामध्ये, त्याने रवीला आश्लेषाला वेध लावला. समजतंय काय? हो मॅडम. हा, आता राहू जो आहे तो रेवतीमधनं जात होता, रेवती चतुर्थ चरणातनं. त्याने लग्नबिंदू शुक्राला वेध लावला होता. आणि जो अंतर्दशानाथ स्वामी आहे आणि विदशानाथ स्वामी शुक्र, त्याने राहूने शुक्राला वेध लावला होता. शुक्र कुठल्या नक्षत्रात आहे तर त्या नक्षत्राला वेध लावलेला राहूने, रेवतीने चित्राला वेध लावलेला.
मूळ आणि नेपच्यून, मूळ नक्षत्रातला नेपच्यून हा वधमधून जातो. आता त्रिशांश कुंडलीमध्ये जो मंगळ अष्टमात आहे, तर त्रिशांश कुंडली हे असंच सांगते की मंगळ तेव्हा दुर्घटना, टेन्शन, ऍक्सिडेंट, इंटेन्शन जे काही असतं ते त्रिशांश कुंडली दाखवते. म्हणजे अरिष्ट केव्हा येतं. शुक्र अंतर्दशा आणि शुक्र विदशा ती केतूवरून शुक्र जात होता. राहू रेवती चतुर्थ चरणात होता, तर केतू कुठल्या नक्षत्रात असेल गोचरेचा? चित्राच्या दुसऱ्या चरणात. म्हणजे दोन वर्गोत्तम तारे समोरासमोर होते. दोन वर्गोत्तम तारे समोरासमोर होऊन बलवान झाले होते. ते समजतंय ना तुम्हाला? काय फास्ट होत आहे? मस्त आहे. हा. आता राहू गोचरेचा रेवती चतुर्थ चरणात होता, तर केतू चित्राच्या दुसऱ्या चरणातच असणार. तर तिथे दोन वर्गोत्तम तारे समोरासमोर होते. तर दोन वर्गोत्तम तारे समोरासमोर होऊन कॉस्मिक एनर्जी खेचतात एकमेकांसाठी आणि ते बलवान होऊन मारक ठरतात. कुठल्याही कुंडलीमध्ये जेव्हा दोन वर्गोत्तम तारे राहू केतू सारखे वर्गोत्तम झाले तर ते त्रासदायक असतात. मार्केशाची अंतर्दशा होती शुक्राची. आता विचारा प्रश्न काय? आता हे राहूने पण काम केलेलं आहे, मंगळाने पण झालेलं आहे आणि सगळेच ग्रह काम करतात एका वेळेला आणि घटना घडते. एकच ग्रह असताना काम करत. ऍक्सिडेंट व्हायला फोर्थ हाऊस पण कारणीभूत असतं. आता रफ ड्रायव्हिंग, मंगळ हा वक्री आहे, चतुर्थात आहे, त्याच्यामुळे ड्रायव्हिंग याची कशी असणार? रफच असणार ना. तेजवान मंगळ अग्नितत्वाच्या राशीत वक्री होऊन बलवान होऊन बसलेला आहे, त्याच्यामुळे ड्रायव्हिंग याची रफ होती, स्पीड होता. हा एकटा वारलाय की फॅमिली पण होती? ते माहिती नाही हा मला. आणि ते प्लुटो आहे ना सेकंड हाऊस मध्ये, म्हणून विचारते. हा, प्लुटो एकत्र घटना दाखवतो ना. आता 3/12/23 ला बुध कुठे होता बघायला पाहिजे. मॅडम, हा बोला. ते षोडशांश कुंडलीमध्ये कळेल का मग मंगळाची पोझिशन? वाहन आपण बघतो, वाहनाचा अपघाताचा योग D16 मध्ये. हा, तो अष्टमात वगैरे मंगळ असेल ना तर वाईट आहे. जर इथून दिसतंय ना ऍक्सिडेंटल, इथून दिसलं की नाही आपल्याला, चंद्रकुंडलीकडून दिसलं, सगळीकडून दिसलं की नाही, अष्टमात वर दृष्टी आहे, मंगळ वक्री म्हणून झालेला आहे, साधा नाहीये मंगळ हा. साधा म्हणायचा नाही याला. 3 कलेवरच धावतोय. 3 कलेवर म्हणजे जास्त वाईट झाला. जितका जास्त कला कमी धावेल ना तितका तो जास्त वाईट आहे. तर 3 कलेवर धावतोय म्हणजे जास्त वाईट आहे, कारण तो लगेचच मार्गी झालेला आहे, वक्री होऊन मार्गी झालेला आहे. आणि मग नंतर मग तुम्ही नंतर मग सगळ्या कुंडल्या चेक करायच्या षडवर्गातल्या, तर तिथे कुठे दिसतंय का परत. तर इथे राहू आहे लग्न कुंडलीच्या अष्टमात. द्रेष्कान कुंडली बघा, द्रेष्कानाचा 22वा द्रेष्कान मेष होतो, मंगळ होतं, तर इथे मंगळ राहू युती आहे. हा वक्रीच समजायचा. हा, राहू पण अश्विनीतलाच आहे, मंगळ पण वक्री आहे, तर द्रेष्कान कुंडली ही दूषित आहे. मग त्रिशांश बघा, त्रिशांश आपण नेहमी बघतो. मंगळ शनी युती इथे पण नवमांशात वाईटच आहे. हा, त्रिशांश कुंडलीमध्ये पण मंगळ आला इथे, नंतरच्या पण बघूया ना आपण. षष्टांश मध्ये मंगळ केतू युती आहे आणि मंगळ शनी राहू समोरासमोर आहे आणि लग्न कन्याच आहे, लग्न बलवान नाही षष्टांश मध्ये. नंतर चतुर्थांश, त्रिशांश बाकीच्या बघण्यासारख्या नाहीये, पण मेन द्रेष्कान आणि त्रिशांश. त्रिशांश कुंडली जास्त महत्वाची आहे. नेपच्यून इथे मूळ मध्ये आहे म्हणून नाही, नेहमी बघा,
नेपच्यून तर मूळ नक्षत्रात आहे, वक्री आहे. 2 ग्रह वक्री चतुर्थात बसले आहेत आणि शिवाय मूळ नक्षत्रात आहे. आणि मंगळ नेपच्यून युती जर तुम्ही बघा 86च्या सालामध्ये पण धनु राशीमध्ये होती. 86 काय 86 ला. तर ज्यांची चतुर्थात आहे त्याची एकीची कुंडली होती, ती एक मुलगी तर भाजवी म्हणजे दुधामध्ये पडली होती, गरम गरम दुधामध्ये पडली होती. तर ती खूप म्हणजे किती कुंडल्या सांगू मंगळ नेपच्यूनच्या, स्फोटक आहे ही युती, एकदम स्फोटक आहे. मॅडम त्याच्यासाठी नवचंडी यज्ञ करायचा, कारण नेपच्यून हा ज्वालामुखी आहे. केमिकल्सच्या टँकरवर पण लिहिलेलं असतं धोका. जसं 14 वर्ष एका राशीमध्ये नेपच्यून असतं आणि मंगळ या 14 वर्षामध्ये 1.25 वर्षात 12 राशी पूर्ण करायला, त्यानंतर तो वक्री होतो. मॅडम हा, देशकाण का बघितलं? द्रेष्काण पण बघायची. द्रेष्काण 22वा द्रेष्काण म्हणून डोळ्या मातृसंस्कार. खालून घालायच्या सगळ्या. अच्छा. कसली पूजा बोलली? कालचंडी काय बोललात तुम्ही? त्याच्यामध्ये नवचंडी यज्ञ करायचा. नवचंडीचा यज्ञ, जी देवी आहे ना नवचंडी, त्याचा यज्ञ करायचा. अशी जर युती असेल तर ही स्फोटक आहे युती. म्हणजे कोणाच्याही कुंडलीमध्ये बघा, तुम्ही राजीव गांधीची बघा, सगळ्यांचे बघा, ऍक्सिडेंटल आहे युती. म्हणजे कंपनीमध्ये जाळून स्फोट होतो, हात भासतो. दुधामध्ये एकदा पडली ती एक मुलगी, तिचा होता. एक जण काहीतरी शॉक लागून गेली. एकीच्या आईचा प्रॉब्लेम झालेला, माचीस लागली आणि तिथे. अशी किती कुंडल्या सांगू मॅडम. मी स्थानाप्रमाणे फळ देईल ना? हा, म्हणजे स्थानाप्रमाणे फळ देईल, पण ऍक्सिडेंटल आहे मंगळ. आता लाभात असेल तर? लाभात असेल तर भावाला, मोठ्या भावाला त्रास होईल. ऍक्सिडेंट म्हणजे थोडस त्रासदायक आहे. नक्षत्र जास्त इथे काम केलं नेपच्यूनने. इथे का झालं? कारण अष्टमेश होऊन एकतर बसलाय चतुर्थात, आईला पण हिचा त्रास असणार, कारण चंद्र पण मघामधला आहे. तर मंगळ हा जास्त करून, तो गती कमी झाली म्हणून तो जास्त 100% परिणाम देणार एवढ्या लहान वयात. 1986 साली जेव्हा घटना घडते 86च्या मुलाची, तर म्हणजे वाईट आहे ना हे. म्हणजे जेव्हा अशा युत्या, असे ग्रह, अशी गती जेव्हा अशी मिळते, तेव्हा अशा मग कुंडल्या खराब, घटना लवकर घडतात. म्हणजे राहू, कुठलाही ग्रह अश्विनीच्या पहिल्या चरणात नसावा. आणि मॅडम दशमात असेल की युती तर? दशमामध्ये असेल तर वडिलांसाठी वाईट आहे, पण मेन म्हणजे भावासाठी. मंगळ नेपच्यून भावाच्या कुंडलीमध्ये. आता राजीव गांधीच्या कुंडली स्वतः पण स्फोटक झालं. कन्या राशीमध्ये मंगळ नेपच्यून युती होती आणि भावाला पण त्रास झाला, भाऊ पण गेला अपघातात. कधी कधी ऍसिडचा हल्ला होतो. भोपाळ दुर्घटना बघा, भोपाळची दुर्घटना, तेव्हा वृश्चिकेमध्ये मंगळ नेपच्यून होता. ऍसिडचा हल्ला होतो, अपघात दर्शक. ट्रेन मध्ये बॉम्ब ब्लास्ट होणं हे पण आहे. मंगळ नेपच्यून सेन्सेशन घालवतो. मॅडम अष्टमात असेल तर धनु राशीमध्ये? धनु राशीत अष्टमात पण वाईट आहे, ऍक्सिडेंटल आहे. मूळ नक्षत्रात जास्त त्रासदायक आहे. मंगळ उत्तराषाढा. उत्तराषाढामध्ये रवीचंद्र. ठीक आहे, मग त्याला गती भीती सगळं बघा. मॅडम बरोबर सांगितलं. मंगळ नेपच्यून लाभामध्ये तर डाव्या हाताचं सेन्सेशन कमी आहे. हा बघा, मग काही ना काही परिणाम मिळणार. आणि हात असा कंप पावतो सारखा. हा, कंप होतो. मग जिथे बसलाय तिथे तो त्रासदायक आहे. काही काही युत्या चांगल्या नाहीत या. प्रतियोग पण तीच फळं देतील काय मॅडम? प्रतियोग पण तीच फळं देतील? हो हो, प्रतियोग पण.
ट्रेनमध्ये पाय जाणं अपघातदर्शक आहे ही पूर्ण युती. हा ठीक आहे. आणि काय कोणाला काय विचारायचंय? काय कळलं का मी नाही सांगितलं ना कळलं? मी सांगितलं ना बाकीच्यांना कळलं का? मॅडम मी आता सांगितलं ना की डाव्या हाताचं सेन्सेशन गेलंय. हा तर एस्केलेटर वरून पडून हात म्हणजे फ्रोझन शोल्डर झालं होतं आणि आता त्याचं सेन्सेशन गेलं. हा बरोबर. कुठल्या राशीत आहे? षष्टेश आहे ना तिथे, षष्टेशासोबत आहे युती. हा षष्टेशा सोबत आहे. षष्टेश असल्यामुळे मग ह्याच्या अशा वेळेला मंगळ जेव्हा खराब असतं तेव्हा तुमचं कुलदैवत रुचलेलं असतं. मग जे काही तुमच्या कुलदेवतेचं आहे ते करायला हवं. काय करायचं मग? कुलाचार व्यवस्थित नसतो तुमचा. चंडिका यज्ञ करायचा. ठीक आहे. काय समजलं? काय काय हो कळलं झालं? हा चालेल. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅडम. मॅडम ऍडव्हर्टाईज टाका. मॅडम हा धन्यवाद मॅडम. नमस्कार. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. गुड नाईट मॅडम. मॅडम रेकॉर्डिंग बंद करा ना. हा रिकॉर्ड बंद करते. थँक्यू मॅडम. थँक्यू सगळ्यांना. थँक्यू.